नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय तांदे आणि एक्झाम डिकोडर या आपल्या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। कंबाईन 2025 प्री साठी तुम्ही तयारी करताय आणि एक्झाम हॉल मध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, आपला पूर्ण अभ्यास झाल्यानंतर तो 1 तास जो आहे त्याला कसं हँडल करायचंय त्याच्या संबंधी जे आपल्याला सगळ्या गावाला ह्या काही लॉजिकल ट्रिक्स माहिती येतात। बरोबर, आपण याच्या अगोदर मागच्या 1-1.5 वर्षामध्ये एमपीएससीच्या मार्केटमध्ये एमपीएससीचा पेपर देताना जेव्हा तुम्हाला प्रश्नासोबत काय काय गोष्टी अप्लाय करायला लागतात नॉलेजच्या व्यतिरिक्त, या सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये फिरताना दिसतात। मग त्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे तर लक्षात घ्या। आतापर्यंत ज्या ट्रिक्स किंवा लॉजिकल काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या प्रश्नाबाबत, त्या तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेल्या आहेत, बरोबर। ते आपण अप्लाय केल्यात का तर काही ठिकाणी अप्लाय केल्यात, काहींनी अप्लाय अजून करण्याची हिंमत केलेली नाही। मग त्यांच्यात आणि ह्या लेक्चर मध्ये काय फरक आहे तर त्यांच्यात आणि आपल्यात हा फरक, ह्या लेक्चर मध्ये एवढाच फरक आहे की ह्या सगळ्यांना माहिती असलेल्या ट्रिक्स आहेत, परंतु या सगळ्यांना एकत्रित केलंय आणि दुसरी गोष्ट याला अप्लाय केलेलं आहे। एक विद्यार्थी म्हणून मी स्वतः या सगळ्या गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा कसा झालाय की प्रश्नासहित आपण इथं बघणार आहोत। तर इथं तुम्हाला प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे ही फक्त एक लॉजिकल ट्रिक्सच्या प्रश्नाला कशी लागू होती हे प्रश्नांच्या माध्यमातून इथं तुम्हाला सांगितलेलं आहे। तर याच्या अगोदर आता हे ट्रिक्स लावणं म्हणजे काय गंमत नाही, लक्षात घ्या, ही एक रिस्क आहे। ओके, मग ही रिस्क कधी घ्यायची असती आयुष्यात? तुम्ही रिस्क कधी घेता जेव्हा तुमच्याकडं त्या गोष्टीला किंवा एखाद्या गोष्टीत मिळवायला काहीच उरत नाही किंवा गमवायला काही भीती राहत नाही, त्यावेळेस तुम्ही काय करता, रिस्क घेता। आता काय म्हणता तुम्ही, आता काहीतरी करायला पाहिजे आणि त्यावेळेस ते रिस्क घेता। पूर्ण 100 प्रश्नांवर ही रिस्क घ्यायची का? ही लॉजिकल जवळपास 39+ लॉजिकल ट्रिक सांगितल्यात, त्या सगळ्या प्रश्नांवर घ्यायच्यात का? नाही। 100चे 100 प्रश्नावर हे जर लावताल तर तिथंच पेपर ठेवून यायचा, चेक करायला सुद्धा घरी घेऊन यायचा नाही। हे मित्रांनो, जेव्हा तुम्ही चांगला अभ्यास करताय, तुमचे जे सोर्सेस आहेत बरोबर, ते सगळे तुम्ही व्यवस्थित कंप्लीट केलेले आहेत, तुमचा सिलेबस कव्हर झालेला आहे आणि तरीही आयोग पेपर मध्ये काय करतं, 15 ते 20 प्रश्न असे टाकतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त, मग त्याच्यापेक्षा जास्त नाही की जे आउट ऑफ बॉक्स जायचा प्रयत्न करतात, बरोबर। 10 ते 12 प्रश्न असे असतात की तुम्ही ते पहिल्यांदाच वाचताय। ओके, तर अशा वेळेस तिथं तुमचं काहीतरी डोकं चाललं पाहिजे आणि त्यावेळेस ह्या जवळपास 39+ ट्रिक्स तुम्हाला कामी येतात। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली अट तुम्हाला तुमची ही आहे की तुम्हाला काहीच माहिती नाही। म्हणजे 100 प्रश्न असे का तुम्हाला काहीच माहिती नाही? असं होणार नाही। तसं झालं तर तुम्ही परत फॉर्म भरायचा नाही। 100चे 100 प्रश्न अननोन असणार का? तुम्हाला असणार नाहीत। तुम्हाला एक 10 ते 12 किंवा 15 प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला अननोन आहेत, तुम्हाला त्याच्यात काहीच कळना उत्तर काय द्यावं। ओके, अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी तिथं अप्लाय करायच्या आहेत। किंवा असे प्रश्नांमध्ये 2-3 विधानं तुम्हाला माहिती आहेत, 1-2 विधानं काहीच कळत नाहीत, काहीच माहित नाहीत, अशा वेळेस तुम्हाला हे लॉजिकल ट्रिक्स तुम्हाला तिथं कामी येणार आहेत। मग त्यामुळं ह्या गोष्टी तिथंच अप्लाय करायच्या जिथं तुमचं नॉलेज कमी पडणार आहे, तिथं तुम्हाला हे लॉजिकल गोष्टी घेऊन जायच्या आहेत। लक्षात आलं का? सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आपल्याला मार्केटमध्ये लवकर कुणी सांगत नाही किंवा आपल्याला लक्षात आणून देत नाही, आणि एक विद्यार्थी म्हणून ही गोष्ट मला तुम्हाला इथं सांगणं गरजेचं आहे की प्रत्येक प्रश्नाला ह्या गोष्टी लागू करायच्या नसतात। जिथं तुमचं नॉलेज कमी पडणार आहे, तुमचा अभ्यास कमी पडणार आहे, जे वेल नोन सोर्सेस आहेत तुमच्या अभ्यासाचे, त्याच्या पलीकडे जर प्रश्न चाललाय तर अशा वेळेस या गोष्टी तुम्हाला कामी येणार आहेत। आणि त्या कशा आहेत, कोणत्या आहेत, त्या आता आपण इथं पाहणार आहोत। सगळ्यात अगोदर एक्झाम हॉल मध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुम्ही जेव्हा पेपर सॉल्व्ह करताय तुम्हाला सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत। प्रयत्न करायचा की 100% तुमचे क्वेश्चन अटेम्प्ट होणार आहेत। सर्वसाधारणपणे माझं असं म्हणणं आहे की 95 ते 100% पर्यंत तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केलेले असावेत, कारण उरलेल्या प्रश्नामध्ये म्हणजे तुम्ही त्या कॉम्पिटिशन मधून बाहेर पडताय 5% प्रश्नामधून।
ओके, या 5% तुम्ही काहीतरी जरी केलं तर 5 पैकी समजा 2 जरी बरोबर आले तरी तुम्ही काहीतरी प्लस मध्ये राहणार आहेत. तर ते अशा पद्धतीनं फ्रेम केलेला असतो पेपर. तर हे पहा, कमीत कमी 95 तुमचा अटेम्प्ट झालाच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 100च्या 100 अटेम्प्ट करायला पाहिजे. मग एखादा म्हणेल की सर मी किती लॉजिकल तुम्ही सांगितलेले आता हे 39 प्लस ट्रिक्स अप्लाय केल्या तरी सुद्धा माझ्याकडून काहीतरी 3-4 प्रश्न किंवा 4-5 प्रश्न राहिलेच की ज्यामध्ये मला काहीच सुचत नव्हतं. अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळी मित्रांनो जे प्रश्न अटेम्प्ट करायचे राहिलेत त्यांना कोणत्या तरी एकाच ऑप्शनने सर्कल करायचं आहे. एमपीएससी मध्ये हा तुक्का बऱ्यापैकी लागू होतो, मी लावून पाहिलेला आहे. तुम्हाला मायनस मध्ये तर जाणार ना. हा, आता तुम्ही जर 15-15, 20-20 प्रश्नाला हा तुक्का लावत असाल ना तर मग तुम्ही पेपर मग नंतर चेक नका करू, बरोबर का. हा तुक्का लावणं म्हणजे काय की बाबा हे 3-4 प्रश्न आहेत, आता याच्यात काहीच कळाना, मग काय करायचं. या 4 प्रश्नापैकी एक जरी बरोबर आला तरी तुम्हाला 0.25 काय राहतोय, ऍडव्हान्टेज राहतोय. मग कमीत कमी 4 पैकी एक जरी बरोबर आला तरी एवढं प्लस मध्ये राहत आहे. आणि याचं महत्व त्यांना विचारा ज्यांचं 0.25 ने रिझल्ट राहिलेत. तर हे पहा, हा तुक्का परत एकदा मी फक्त तुम्हाला लॉजिकल ट्रिक्स नाही सांगत, त्याच्यासोबत ती कधी अप्लाय करायची, कुठं अप्लाय करायची हे सुद्धा सांगतोय. हा फरक आहे इतरांमधील या लेक्चरमध्ये. हे कॉम्प्रिहेन्सिव्ह लेक्चर होणार आहे, तर त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्यायचं, काही लिहायचं नाही, काही करायचं नाही, फक्त व्यवस्थित ऐकायचं आणि समजून घ्यायचं की नेमकं हा प्रकार सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे. बरोबर, सगळ्यांकडे हे गोष्टी आहेत, सगळे काही ना काही अप्लाय करतात, आपणच मागे राहिलोय का असं तुम्हाला वाटू नये. त्यामुळे याला व्यवस्थित समजून घ्यायचं. हे लक्षात आलं एकाच ऑप्शननं तुम्ही 15-20 प्रश्न जर एकाच ऑप्शननं सर्कल करत असाल तर मग काय खरं नाही. किती प्रश्नापर्यंत हे अटेम्प्ट असलं पाहिजे, असा फार तर फार 5-6 प्रश्न, की आता शेवटचे 5-6 प्रश्न राहिले होते आणि वेळ संपलाय, अशा वेळेस तुम्ही हे गोष्टी करू शकता. किंवा तुम्ही सगळा पेपर पाहून झालाय, तुमचे 94-95 प्रश्न अटेम्प्ट झालेत, आता उरलेले प्रश्न काही समजणार, त्याच्यावर खूप सारा विचार केलाय, सगळे लॉजिकल ट्रिक्स लावलेत, आता काही समजना. अशा वेळेस तुम्ही काय करायचं, कोणत्या तरी एकाच ऑप्शननं काय करायचं, त्याला सर्कल करायचं आहे. तर ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, आता पुढे चला, प्रश्न सॉल्व्ह करून लगेच सर्कल करायचं. आता ही काही लॉजिकल ट्रिक नाहीये, काही गोष्टी एक्झाम हॉलमध्ये तुमचा माइंडसेट काय असला पाहिजे हे मी काही गोष्टी इथं सांगतोय. आता याला काही इथं प्रश्न द्यायची गरज नाहीये, त्या काही गोष्टी ऍडव्हान्स पुढे येणारच आहेत. प्रश्न सॉल्व्ह काही लोक काय करतात, मी एका प्रश्नावरचे 4 किंवा 5 प्रश्न पाहतो आणि मग ते पूर्ण कंप्लीट केल्यानंतर त्याला सर्कल करतो. असं करायचं नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझा काय म्हणते रूममेट इकॉनॉमिक्सचे सगळे प्रश्न सॉल्व्ह केले आणि नंतर घेतले सर्कल करायला, आणि एक त्याचा नंबर हुकला, खाली सगळे नंबर त्याचे हुकले आणि त्या प्रीला तो 4-5 मार्कांनी मागे राहिला आणि इथं त्याचे कमीत कमी 8 ते 9 मार्क गेलेले आहेत. तर हे असं होऊ नये आणि नंतरचा रिग्रेट सगळ्यात वाईट असतो. मला येत होतं, मी उत्तर सुद्धा दिलं होतं, परंतु काय झाली, माझी गडबड झाली. ही गडबड नीट करायला तुम्हाला 1 वर्षाने चान्स भेटणार आहे. तेवढा वेळ आहे का तुमच्याकडं, किंवा एवढा वेळ वेस्ट करायला तुमच्याकडे तेवढा पैसा आहे का, असेल पण वेळ नसेल. ओके, त्यामुळं ही गोष्ट तुमच्या मेंदूमध्ये कम्प्लिटली डोक्यात घालून ठेवायची की प्रश्न सॉल्व्ह करून लगेच सर्कल करायचं. कारण ही कंबाईन 21 राज्यसेवेला सुद्धा तुम्ही लोक शेवटच्या 15 मिनिटात झोप सुद्धा काढतात, ती वेगळी गोष्ट आहे. ही कंबाईन आहे, इथं तुम्हाला त्या वेगातच प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे लॉजिकल गोष्टी ह्या सगळ्या एक्झाम साठी लागू येतात एमपीएससीच्या, मी म्हणत नाही की फक्त कंबाईनला लागू, परंतु ही गोष्ट विशेषतः कंबाईनच्या मुलांनी लक्षात ठेवायची आहे. किंवा जिथं कुठं वेळ कमी आहे परीक्षेमध्ये तिथं डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय, प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, लगेच सर्कल करायचं. प्रश्न कितवा नंबरचा सॉल्व्ह करतोय ते प्रश्न क्रमांक पाहायचा आणि सर्कल करायचं. नंतर येऊन करतो 100-10चा सेट घेतो, पूर्ण पेपर वाईज सेक्शन वाईज घेतो, असं करायचं नाही. चला पुढं. त्याच्यानंतर आता आपल्याला लॉजिकल ट्रिक्स कडे येऊयात.
मोस्ट अप्रोप्रिएट किंवा चांगला वाटणारा ऑप्शन किंवा सेन्सिबल ऑप्शन ही गोष्ट काय आहे. एखादा प्रश्न पाहिला त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच लक्षात येईना, परंतु प्रश्न पाहिल्यानंतर ऑप्शन पाहिल्यानंतर एखादा ऑप्शन असा वाटतो की यार हा थोडासा वाटतोय की याचं उत्तर असू शकतं. पण हे कधी जेव्हा मला प्रश्नामध्ये काहीच माहिती नसतं त्यावेळेस हे डोकं थोडस लावायचं. उदाहरणार्थ पहा, आता हा रिसेंटचा प्रश्न आहे. मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे पहा, प्रोकॅरियोटिक मधील अनुवंशिक कोड मधील एन फॉर्म्युल मिथेनिनसाठी प्रारंभिक कोड कोणता. आता हा प्रश्न वाचल्या खूप सारे कोड तुम्हाला, आता ज्यांचा खूपच ऍडव्हान्स अभ्यास आहे त्यांनाच हे लक्षात आला असेल. बाकी ज्यांनी, मला माहिती आहे सायन्स मध्ये आपलं काय होतंय, तर हा प्रश्न एकदमच उत्तर तुम्हाला डायरेक्ट येईल असं नाहीये. एखाद्या 2 म्हणजे 10% लोकांना येऊ शकतं, 10 पण खूप झाले, 5% पोरांना लक्षात येईल की हा याचं उत्तर आहे बाबा, हेच फिक्स आहे, मला माहितीये. बाकीच्यांना हे लक्षात येणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही प्रश्न पाहिले, टीडीजी पाहिला, सीयूजी पाहिला, जीसीसी पाहिला, एयूजी पाहिला, तुम्हाला प्रश्न वाचल्या मला वैयक्तिक असं वाटलं होतं की याचं उत्तर ऑप्शन 4 असू शकतं. हा काय चांगला वाटणार म्हणजे काय, प्रश्न वाचल्या मला एवढ्या 4 ऑप्शन मध्ये असं वाटलं यार मला याच्यात काहीच कळालं, पण याचं उत्तर हे यायला पाहिजे, कारण हाच एवढा ओळखीचा वाटत होता. म्हणून काय म्हटलं इथं चांगला वाटणार, मोस्ट सेन्सिबल किंवा मोस्ट अप्रोप्रिएट किंवा ओळखीचा वाटणारा. कधी जर प्रश्नामध्ये काहीच सुचत नाहीये, प्रश्न आवाक्याच्या बाहेर चाललेला आहे, आणि सायन्स मध्ये असे प्रश्न आवाक्याच्या बाहेर जाणारे असतात. याच एक्झाम मध्ये हिप्पो उत्तर असणारा प्रश्न आयोगाने विचारला होता. मग 4 ऑप्शन वाचल्यानंतर मला लक्षात आलं की आयुसीएन उत्तर नसणार आहे. हे राज्यसेवा 2025 सांगतोय. एमपीएससीचा पॅटर्न आहे हा, कंबाईनला पण सेम आहे. तुम्ही म्हणा तिकडचा का प्रश्न आणला, लेटेस्ट रिसेंट वाला आयोगाचा प्रश्न तुम्हाला दाखवलाय. तर आयुसीएन उत्तर नव्हतं, तो आता याच्यात विचारलेला प्रश्न याच एक्झाम मध्ये पर्यावरणाचा, आणि शेवटचा ऑप्शन हिप्पो होतं. बरोबर, प्रश्न वाचल्या मला असं वाटायचं की याचं उत्तर हिप्पोच असायला पाहिजे, आयोगाने तेच दिले. आता पहिल्या आन्सर की तरी आयोगाने हेच उत्तर दिलेलं आहे. मला काय म्हणायचंय, आपल्याला काही समजत नाहीये, प्रश्न तसाही तुम्ही सोडून देणार आहेत, बरोबर, पण काहीतरी तर लॉजिक लावणं आपल्याला गरजेचं आहे, बरोबर. मग तर काहीतरी तर लॉजिक लावायचंय. मग ह्या लॉजिक मध्ये आता हे जे काही लॉजिक सांगितलेत तितकं कुठं बसतोय का ते बघायचं, त्याच्यानंतरच प्रश्न ब्लाइंडली सोडून द्यायचा. ते आपण पाहिलं ना, कोणत्या तरी एका ऑप्शन सर्कल करायचं ते ब्लाइंडली, तर ते प्रश्न किती असतात आपले, 4 ते 5 असतात. ओके, तर हे अशा पद्धतीनं काहीतरी तरी आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे आणि उत्तरापर्यंत जाता आलं पाहिजे. कारण एक प्रश्न बरोबर आला तर तुमचे 2 मार्क वाढतात. तर हे म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा कटअपच्या बाबतीत तुम्ही इथं जाता त्यावेळेस खूप मोठी गोष्ट असते. तर आता ही एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे नाही, चूक नाही, बरोबर नाही, अयोग्य आहे, अयोग्य नाही, योग्य आहे, योग्य नाही, इत्यादी शब्दांवर नीट लक्ष देणे. आता ही काही ट्रिक्स नाहीये, हा एक्झाम हॉल मधला तुमचा टेम्परामेंट व्यवस्थित तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न चुकण्याची किंवा प्रश्न तुमचा चुकण्याची जास्त शक्यता असते. उदाहरणार्थ हा प्रश्न आहे, काय दिले, कोणते विधाने बरोबर नाहीत, आणि आपण काय केलं, ऑप्शन सिलेक्ट करताना हा भारतीय समजा उदाहरणार्थ हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, आणि काय केलं, उत्तर सिलेक्ट करताना हे 2 चुकीचे आहेत समजा. बरं का, मी काय सांगतोय, हे प्रश्न सॉल्व्ह नाही करत आहे आपण. आता आपल्याला लॉजिकली काय या गोष्टी कशा हँडल करायच्यात, आता हे सोपं आहे. ओके, पण तरी पण काय होतं, एक्झाम हॉलमध्ये आपल्याला गोष्टी लक्षात येत नाही, बरोबर नाहीत म्हणजे काय करतो, हे 2 चुकीचे आहेत, हे 2 बरोबर आहेत ना, हा ए बी दिसला, केला आन्सर, आणि सर्कल केल्यावर लगेच लक्षात येतं की अरे यार बरोबर नाही विचारलं होतं, आपण काय केलंय, बरोबरलाच क्लिक केले. तर हे अशा पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळं एक्झाम हॉलमध्ये या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. हे टेम्परामेंट तुमचं व्यवस्थित घ्यायचं आहे एका तासामध्ये, आणि ह्या गोष्टी अगोदरच ठरवून घ्यायच्या, पेपरवर लिहून ठेवायचं. एखादा पेपर बनवा, एक कागद बनवा एका कोऱ्या कागदावर, आणि हे लिहून घ्या, आणि पेपरला जायच्या एखाद्या दिवस अगोदर वाचून जा. म्हणजे ऍक्च्युअल पेपर मध्ये तुम्हाला तुमच्या नॉलेज सोबत या गोष्टी, याला आपण जे काय म्हणतो ना सिली मिस्टेक, तर या आपल्याला काय करता येतील,
आपल्याला पूर्ण कम्प्लिटली सिली मिस्टेक म्हणजे काय होणार नाहीत याची काळजी घेता येईल. तर ह्या अशा गोष्टी तुम्हाला हे शब्द व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. वाटल्यास एखाद्या पेपरवर हे लिहून घेत चला. प्रश्न काय विचारला हे नीट समजून घेणे. परत एकदा, आता जे बरोबर नाही, चूक काय ह्या गोष्टी तर आहेत, परंतु काय होतं कधी कधी आपल्याला प्रश्नच कळत नाही. आपण काय करतो, जी वरचं जी टायटल आहे ना ते वाचत नाही, डायरेक्ट याच्यावर येतो, ऑप्शनवर येतो किंवा विधानांवर येतो. तर वर काय विचारले हे व्यवस्थित थोडं तुम्ही पाहून घ्यायचं. त्याच्यावर म्हणजे आतापासूनच तुमचा हा माइंडसेट आहे. एक्झाम हॉलमध्ये फक्त तुमचं नॉलेज कामी येणार नाही, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. पण तुम्ही खूप सारा अभ्यास करून चाललायत, परंतु पेपर अनेक मुलांचं असं असतं, मला म्हणजे लय पोरं सांगतात की सर लय अभ्यास केलाय पण मार्कच येईना, 5-6 मार्क कुठेतरी कमी पडते. सर एकदम काठावर जातोय, कटापच्या जवळ जातोय पण पलीकडे जाईना, आणि अभ्यास तर एवढा आहे की काय सांगा. तर हे काय होतंय, ह्या ज्या गोष्टी सांगतोय, एक्झाम हॉल मधला तुमचा टेम्परामेंट तुमचे मार्क्स वाढवणार आहे. तर हे अशा पद्धतीने. मग त्यामुळे प्रश्न काय, हे छोट्या छोट्या गोष्टी का सांगतोय, तुम्हाला माहित नाहीत का? या माहिती आहेत, तरी पण आपला एक पोलिओचा डोस म्हणून एखादी, आता ही मला या पीपीटी मध्ये टाकण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु तुमचा माइंडसेट त्या गोष्टी ऐकून ऐकून व्यवस्थित त्या पद्धतीने काम करील म्हणून परत एकदा हे वाक्य टाकलं की प्रश्नामध्ये काय विचारलंय नेमकं हे व्यवस्थित नीट समजून घ्यायचं आणि मग ऑप्शनवर जायचं. पुढं मॅथचे कॅल्क्युलेशन शॉर्ट मध्ये करणे पण घाई करू नये, हे तुम्हाला माहिती नाही का? माहिती आहे, तरी पण का टाकले? परत एकदा पोलिओचा डोस. तुमच्या त्या गोष्टी व्यवस्थित डोक्यामध्ये फिट व्हावेत की तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग मध्ये जास्तीत जास्त वेळ पाहिजे आणि कमी वेळेमध्ये प्रश्नापर्यंत तुम्हाला गेलं पाहिजे. मग शॉर्टकट त्याच्यासाठी काय आहेत का? त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुम्हाला पेपरच्या अगोदर सराव करावा लागणार आहे. आणि इथून पुढे जो काही वेळ राहिला, आता जे विद्यार्थी लेक्चर बघतात त्यांनी ही गोष्ट समजून घ्या की इथून आतापासूनच लगेच तुम्ही काय करायचं, रोज मॅथचा सराव करायचा आहे. त्याच्यातून तुम्हाला शॉर्टकट काय आहेत किंवा मग पेपर सॉल्व्ह करताना तुमचं टेम्परमेंट काय होतं, काही जणांचं मॅथ जमतंय पण घाई गडबड करतात. मला असे पण मुलं माहिती आहेत की जमतंय, त्याला जमणार आहे पण गडबड करणार. गडबड केली की काय होणार, एखादं आन्सर चुकणार. बेरीज करायऐवजी वजाबाकीच केली, वजाबाकी ऐवजी बेरीजच केली छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. आणि हे गणित आहे, बरोबर करायचं, थोडं जरी एखादं इकडे तिकडे झालं तरी उत्तर चेंज होणार. तर हे अशा पद्धतीनं हे तुमचं टेम्परामेंट एक्झाम हॉल मधलं लक्षात ठेवायचं की तुम्हाला. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, युद्धाच्या अगोदरच घाम गाळावं लागेल ना तुम्हाला. मग आता या क्षणापासून लगेच मॅथ रिझनिंगचं रोज सराव करायचा. मॅथ रिझनिंगला हलक्यात घ्यायचं नाही. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, कारण हा असा विषय आहे की हा तुम्हाला डायरेक्ट मेन्स मध्ये पण येतो आणि मेन्स मधून रिझल्ट मध्ये पण येतो, आणि हाच असा विषय जो तुम्हाला लिस्ट मधून बाहेर पण ठेवतो. त्याच्यामुळे याला तुम्हाला सराव करायचा आहे. आणि याच्या पुढे अजून एक गोष्ट सांगतो की मॅथच्या प्रश्नांचा आपण चांगला सराव केलेला आहे, ते सॉल्व्ह होतात, त्यांची भीती बाळगू नये. मागची स्लाइड ही कशासाठी आहे, कॅल्क्युलेशन शॉर्ट मध्ये करणे पण घाई करू नये. आणि आतापासूनच लगेच तुम्ही काय करायचं, सरावाला लागायचं. आणि आता तुम्ही सराव केलेला आहे त्याची भीती बाळगायची नाही, बरोबर. ते सॉल्व्ह होतात. आता सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले येतं 20 पैकी फार तर फार 1-2 प्रश्न असतील की ते लगेच तिथं सॉल्व्ह होणार नाहीत किंवा ते अवघड जाणार आहेत किंवा वेळ खाऊ आहेत, त्यामुळे ते सोडून दिले तरी चालतात. परंतु 18 प्रश्न आहेत ज्यापैकी तुम्ही 18चे 18 सॉल्व्ह करू शकतात, एक्झाम हॉल मध्ये सॉल्व्ह करू शकतात. कमीत कमी 15+ तरी प्रश्न तुमचे मॅथ रिझनिंगचे बरोबर आले पाहिजे. तुम्हाला रिझल्ट मध्ये आल्यापासून कुणीही रोखू शकत नाही, प्री असू मेन्स असू. फक्त तुमचं काय पाहिजे, तुमची ह्या 2-3 गोष्टी व्यवस्थित. एक तर तुम्ही सराव करायला पाहिजे, ती मेहनत तुम्हालाच घ्यायची. बरं, बोलून आमचं काय नसतं, आम्ही सांगतोय हे करा ते करा, पण आम्ही पोस्ट पण काढल्यात ना, त्याच्यासाठी ह्याच गोष्टी होत्या. आता हे काय लॉजिकल ट्रिक्स नाही, परंतु हा एक्झाम हॉल मधला आणि एक्झामच्या अगोदरचे तुमचं प्रिपरेशन, या दोन्ही गोष्टीचं काय आहे, सिंक्रोनायझेशन. तर हे लक्षात आलं, अजिबात भीती बाळगायची नाही, फक्त अगोदर सराव करायचा. टेस्ट पेपरला ट्राय करायचं की आपल्याला किती वेळ लागतोय, प्रश्न कसे सॉल्व्ह होतात. आपण कॅल्क्युलेशनला खूप वेळ तर नाही ना लावते,
तर त्याच्यावर तुमचा एकदा काय होईल, सराव झाला, माइंडसेट तयार झाला की प्रश्न सुटायला सुरू होतात. तर चला पुढं. आता 1% रूल अप्लाय करणे. आता ही लॉजिकल ट्रिक्स आली परत. कधी वापरायची, जेव्हा प्रश्नात काहीच माहित नसेल तेव्हा. तर काय म्हणतंय, एखादं विधान जोपर्यंत एक्स्ट्रीम चुकीचं वाटत नाही तोपर्यंत ते चुकीचं करायचं नाही. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी शिक्षकांनी हे सांगून ठेवलेलं आहे. परंतु हे कधी अप्लाय करायचं, जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये काहीच माहिती नाही किंवा 3 विधानं येतं, 1 2 3 4 विधानं येतं, 2 विधानं कन्फर्म कळालेत की हे चुकी बरोबर आहेत, हे 2 खूपच ऍडव्हान्स वाक्य येतं, आउट ऑफ बॉक्स चाललेत. जोपर्यंत त्यातला एखादा शब्द चुकीचा वाटत नाही, एखादं विधान चुकीचं वाटत नाही तोपर्यंत ते चुकीचं करायचं नाही. तुम्हाला अशा प्रश्नांमध्ये प्रश्न तुमचा चुकू सुद्धा शकतो, बरोबर सुद्धा येऊ शकतो. चुकला तर पॉइंट 25 जातील, बरोबर आला तर 2 येतील. तर पहा, हे आता तुमचं रिस्क आहे आणि हे रिस्क आपण कधी घेतोय, परत एकदा, जेव्हा आपल्याला तो प्रश्न सोडून द्यायचा आहे. कारण प्रश्न सोडून द्यायचा आहे का आपल्याला, प्रश्न सोडून द्यायचा नाही. कारण 4 ते 5 प्रश्न जरी तुम्ही लॉजिकली खेळलात, 1-2 जरी बरोबर आले तरी तुम्ही काय राहणार आहेत, प्लस मध्ये राहणार आहेत. तर या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात घ्यायच्या. पुढे आयोगाला आपल्याकडून काय माहिती असण्याची अपेक्षा आहे, हा सेन्स जागृत ठेवा. आता काय करतं आयोग, काय करतंय, एखादं उदाहरण किंवा विधान दिले. आता या विधानामध्ये, आता याचं उत्तर नाही काढत आहे आपण, पण आयोगाला काय अपेक्षित आहे लक्षात घ्या. नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर प्रश्न आहे, तर ते काय म्हणते, यांच्यासह कोणती विधानं बरोबर आहेत. कामगार चळवळीचे जनक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, आयोगाला पण माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आयोग तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतोय, तुम्हाला हे 1884 वर्ष माहिती आहे का, तुम्हाला हे माहिती आहे का बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कधी झाली, माहिती असण्याची अपेक्षा आहे का आयोगाला तुमच्याकडून. येस, कारण हे अतिशय महत्वाचं ही संस्था आहे, बरोबर, कामगार चळवळीतली, आणि त्याच्यावर याच्या अगोदर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. मग ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यांना राव बहादूर किताब भेटलेला आहे, हे सध्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे असे काही ऑप्शन असतात की जिथं तुम्हाला ते माहिती असण्याची गरज आहे. त्याच्यातून काय होतं, तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करायला वाव असतो, तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता येतं. तर ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली पाहिजे की आयोगाला तुमच्याकडून हे नाव, हे वर्ष जेव्हा देतो, जर महत्वाचं असेल वर्ष, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न काय आता तुमच्या सोर्स मधला आहे, तुमच्या रेग्युलर वाचण्यामधला आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक मधला आहे. ओके, नाही तर सहसा आपल्याला माहिती आहे की वर्ष किंवा आकडेवारी आयोग चुकीचं देत नाही, परंतु ती आकडेवारी कशी आहे याच्यावर सुद्धा ते डिपेंड आहे की तुमच्या सोर्स मधली, रेग्युलर वाचनातली आणि इम्पॉर्टंट टॉपिक मधली, तर ती आकडेवारी तुम्हाला 100% माहिती पाहिजे. दारिद्र्याची आकडेवारी, लोकसंख्येची आकडेवारी कितीही डिटेल मध्ये येऊ द्या, तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तसंच एखाद्या महत्वाच्या संस्था असतील, अतिशय महत्वाच्या, आता 1900च्या शतकातल्या अतिशय महत्वाच्या संस्था, त्यांचे स्थापना आपल्याला माहिती पाहिजे, त्यांच्या संबंधित व्यक्ती माहिती पाहिजे. आयोग त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारतो. तर हे अशा पद्धतीनं आयोगाला आपल्याकडून काय माहिती असण्याची अपेक्षा आहे, तिथं थोडंसं डोकं लावायचं. ते विधान आपल्याला माहिती पाहिजे, त्यात आता हे 84 बरोबर की 90 आहे, तिथं त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ऑप्शन 1, आता ऑप्शन 1 काय आहे, ही लॉजिकल ट्रिक काय आहे, तर पहा, ही परत एकदा लॉजिकल ट्रिक कम तुमचा एक्झाम मधला टेम्परामेंट सांगते. एखादं उत्तर तुम्ही काढलं आणि ऑप्शन 1 आहे आणि तुम्ही लगेच ऑप्शन 1 वर गेलात, लगेच सर्कल करायचं, असं करायचं नाही. ऑप्शन 1च्या बाबतीत थोडस लक्षात घ्यायचं, हा फसवा ऑप्शन असू शकतो. एकदा तुम्ही उत्तर काढलं की ओके, ऑप्शन 1 उत्तर काढलं, फक्त परत एकदा नॉर्मल 2-3 सेकंदामध्ये परत एकदा पाहायचं प्रश्नाकडे, आपण काढलेल्या म्हणजे विधानांकडे आणि आपण काढलेल्या उत्तराकडे. फक्त एकदा 3-4 सेकंदाची नजर टाकायची, कन्फर्मेशन घ्यायचं आणि मगच ऑप्शन 1 सिलेक्ट करायचा आहे. जास्त वेळ नाही घ्यायचा,
मी नाही म्हणत की परत प्रश्न वाचा, परत ऑप्शन वाचा, फक्त एकदा परत ओव्हरलुक टाकायचं की अरे हा आपण उत्तर काढलंय, एक ऑप्शन उत्तर आलेलं आहे, फिक्स आहे, कन्फर्म आहे, त्याच्यात काही चेंज नाही, चला पुढं. एवढंच आहे ऑप्शन 1 ची गंमत, बाकी काही नाही. पुढं बॉक्सच्या बाहेर काहीच माहिती नाही, काहीच नाकारायचं नाही, काहीच रिजेक्ट करायचं नाही. परत एकदा नेमकं काय आहे याचं मागचं लॉजिक. जेव्हा प्रश्न आउट ऑफ बॉक्स जातो म्हणजे तुमच्या सोर्सेसच्या सुद्धा बाहेर चाललाय, तुम्ही एवढा अभ्यास केलाय तरी सुद्धा तुम्हाला प्रश्नाचे विधानच कळणार. तर अशा वेळेस काय करायचं, जेव्हा काहीच माहिती नाही, एकदम अननोन ऑप्शन आलेला आहे, त्यावेळेस तो ऑप्शन रिजेक्ट करायचा नाही. आता याच्यामध्ये जोड्यांची, शहरांची नावं आणि क्रिकेट स्टेडियमची नावं आहेत. ओके, तर पहा ग्रीन पार्क स्टेडियम कानपूरला आहे का, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही, त्यावेळेस बी माहिती नाही. होळकर स्टेडियम इंदोरला आहे का, असायला पाहिजे, बरोबर. डायरेक्ट रिजेक्ट करता येतंय का, नाही. चिन्नस्वामी स्टेडियम माहितीये, चिदंबरम स्टेडियम माहितीये, तर ए बी समजा बी सी ड म्हणजे ब क ड ऑप्शन मध्ये असायला पाहिजे. ब क ड ऑप्शन आहे का, आहे. मग ग्रीन पार्क स्टेडियम कानपूरचं काय करायचं, याला सोडून द्यायचं का, हा ठीक आहे हे मला माहितीच नाही आणि याचं नावावरून पण मला लक्षात येईना, मग हे आपण काय करू, ऑप्शन 4 करू, असं करायचं नाही. हा आउट ऑफ बॉक्स गेलाय, इथं तुम्हाला काहीतरी माहिती होतं. ओके, चिन्नस्वामी आता अनेक लोकांनी ऐकलेलं आहे, आता कोहलीचे फॅन आहे त्यांना तर माहिती आहे, हे चेन्नईचं पण माहिती आहे. होळकर स्टेडियमचं लॉजिक तरी लागते, चला इंदोरला असणार आहे ते, पण ग्रीन पार्क स्टेडियमचं काहीच लॉजिक लागत नाही, याला रिजेक्ट करायचं नाही. अ ब क ड ऑप्शन आहे, अ ब क ड ऑप्शन नसताच आणि 3-3चेच ऑप्शन असते, तर त्यावेळेस आपण पाहिलं असतं की त्यावेळेस ऑप्शन कशी दिलेली. तर त्यावेळेस मला असं अंदाज आहे की आयोगानं हे ऑप्शन ड म्हणून दिलं असतं आणि हे वर घेतलं असतं आणि त्यावेळेस अ ब क असं ऑप्शन उत्तर आलं असतं. तर ते सुद्धा लॉजिक काय ते आपण पाहू. तर लक्षात आलं का, हे बॉक्सच्या बाहेर जातंय त्यावेळेस काय करायचंय, आपण अशा पद्धतीने याला हँडल करायचंय. परत एकदा उत्तर इथं सुद्धा चुकू शकतं, परंतु 70 ते 80% तुमचं अशा पद्धतीने उत्तर बरोबरच येणार, तुम्हाला तिथं फायदाच होणार. पुढं प्रश्नातल्या काही शब्दांमधून उत्तर लक्षात येते. परत एकदा नॉलेज, तर ठीक आहे नॉलेज नुसार पण हे प्रश्न सॉल्व्ह होतात, परंतु एक्झाम मधला आपला माइंडसेट किंवा आपलं टेम्परामेंट, हे टेम्परामेंट काय म्हणतोय, कारण त्या एका तासामध्ये आपण काय करायचंय, शांत ठेवायचंय डोकं. आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित प्रश्न वाचायचे, त्याच्यावर विचार करायचा आहे. आणि कधी कधी काय होतं, त्या प्रश्नामध्येच प्रश्न व्यवस्थित वाचला की आपल्याला उत्तरापर्यंत जायला एक मार्ग सापडतो. उदाहरणार्थ पहा, हा आता राज्यसेवेचा प्रश्न आहे. पंचशील तत्वांचा पुरस्कार भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते. आता पहा, 2च व्यक्ती दिलेत, मग आता ऑप्शन पण तशी दिलेत, अवबकडे द्यायची गरज होती का, यालाच 1 2 3 केलं असतं तर काय बिघडलं असतं का. पण आयोग काय म्हणते, बच्चा हे तुम्हाला चीनचे त्यावेळेसचे पंतप्रधान कोण आहेत माहिती नसणारे, पंचशील म्हणल्यावर तुम्ही थोडंसं डोकं लावू शकता, नेहरू पर्यंत जाऊ शकता, परंतु तुम्हाला चीनचे पंतप्रधान त्यावेळेसचे माहिती असणं अपेक्षित आहे का आयोगाला हे अपेक्षित नाही की तुम्हाला त्यावेळेस ते माहिती पाहिजे. आयोगाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला हे माहिती पाहिजे. बरं ठीक आहे, त्याच्याही पुढे आयोग म्हणता अजून सोपा करून देतो, 2 ऑप्शन दिलेत, अ ब क ड अ. आता काय केलंय, आता एखादा त्यावेळेस जे असतील, भारताकडून एक असेल आणि तिकडून एक असेल, असं असेल का भारताकडून 2 पंतप्रधान आलेत आणि तिकडून 2 वेगळे आलेत, असं असेल का, नाही. म्हणजे काय, दोन्हीकडचं एकच व्यक्ती पाहिजे, म्हणजे अ ब क ड मधला एकच ऑप्शन पाहिजे ना 1 2 3 मध्ये, असा एकच ऑप्शन आहे. तर हे प्रश्नामधूनच थोडस तुम्हाला काय येतं, अंदाज येतो की याचं उत्तर काय असलं पाहिजे. बऱ्यापैकी पोरांनी असंच सॉल्व्ह केलेलं आहे आणि आयोगाने सध्या हेच उत्तर दिले. तर पहा, पुढचा पहा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं. आता पहा, हा प्रश्न मी पण सॉल्व्ह केला होता. थोडस काय, आता त्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करताना हे पण लक्षात आलं पाहिजे, आता हे डायरेक्ट एक तर माहिती असेल किंवा नसेल, आता हे सगळे ऑप्शन तुम्हाला वाटू शकतात. पण मी काय म्हटलं,
आता CGHS यातला असा शब्द पाहायचा की जो ह्या हेल्थ मिनिस्ट्रीचा याच्यामध्ये कॉमन असू शकतो. टी आहे का? नाही. ई आहे का? नाही. हेल्थ आणि कल्चर असू शकतो. आता सी पण आहे, एच पण आहे. आता या दोन्ही मध्ये तुम्हाला काय काय घेऊन जायचंय? इम्पॉर्टंट काय जास्त? मोस्ट सेन्सिबल काय वाटतंय तुम्हाला? हेल्थ वाटतंय का कल्चर? हेल्थ वाटायला पाहिजे. तुमच्या मनात पण आलं यार मी असतं ते हेल्थच केलं असतं. उत्तर बरोबर येणार आहे. जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसेल तेव्हा अशा लॉजिकल गोष्टीनं तुम्हाला उत्तरापर्यंत जायचं आहे. बरं याच्यात काही बाहेरून आणलंय का? आपण काळा जादू केलाय का? असं काहीच केलेलं नाही. आपलं या प्रश्नाला धरूनच काहीतरी लॉजिक डेव्हलप आपण केलेलं आहे. मार्केटमध्ये तेच आहे. एकदा सगळं कंपाईल करून तुम्हाला देतोय आणि प्रश्न सुद्धा तुम्हाला समोर देतोय. परत एकदा सांगतो, उत्तर चुकू शकतं परंतु बरोबर सुद्धा येणार आहे आणि बरोबर म्हणजे फायदा जास्त होणार आहे अशा गोष्टींनी. पुढं काहीच माहिती नसताना प्रश्नातला एखादा शब्द उत्तरात असेल तर तेच उत्तर सिलेक्ट करा. मागच्या याच्यात पण तेच सांगितलं, जवळपास थोडस सेम लॉजिक आहे की काय होतं, प्रश्नामध्ये अशा काहीतरी गोष्टी असतात आणि आपल्याला लक्षात येत नाही की खाली उत्तर काय असेल. परंतु मग काय करायचं अशा वेळेस? आता राज्यसेवेला प्रश्न आलता त्या घनकचऱ्यावर, तर दुसऱ्या जे आपण बॉर्डरच्या बाहेर म्हणजे क्रॉस बॉर्डर मध्ये जो घनकचरा टाकतो जो धोकादायक आहे तर त्याच्या संबंधी कोण काम करतं? ऑप्शन होते गृह मंत्रालय, पर्यावरण, त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्रालय आणि अजून एखादं. आता पहा याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर माहिती असेल याची शक्यता कमीच आहे. परंतु प्रश्न कशा संबंधी विचारलाय? पर्यावरणाविषयी. मग ऑप्शन काय सिलेक्ट करायला पाहिजे? पर्यावरण मंत्रालय. साधारणतः एवढं तर लॉजिक आहे, सिंपल आहे. आता एखादा म्हणजे गृह मंत्रालय असू शकतं ना, कोण म्हणते नसेल? परराष्ट्र मंत्रालय पण असेल क्रॉस बॉर्डर म्हटल्यावर. परंतु तुम्हाला कन्फर्म माहिती का? नाही. मग काय प्रश्न ज्याच्या संबंधी विचारलाय ते ऑप्शन दिसतोय का? तर दिसतोय. सर चुकलं तरी तिथं जायचं, बरोबर आलं तरी तिथं जायचं, उत्तर तेच दिलेले आहे. हे अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न पाहून त्याच्यातून काहीतरी सापडत असतं. पुढे पहा, मोस्ट एक्सप्लोरेटिव्ह वाक्य विधान असलेला ऑप्शन हा उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये काहीच लक्षात येत नाही त्यावेळेस अशा प्रश्नांमधले जे ऑप्शन आहेत, जे मोस्ट एक्सप्लोरेटिव्ह म्हणजे काय, खूप जास्त काय करते, एक्सप्लेन करते, आपल्याला कन्व्हिन्स करता येते की बाबा हे तीनच उत्तर आहे का. कारण बघ ना मी किती मोठं तुला सगळं सांगतोय. त्या काय म्हणते हे आफ्रिकन युनियनचे अँथम कोणतंय तुम्हाला माहिती का? तुम्ही कधी ऐकलंय का? कुठं वाचलंय का? काही संबंध आहे का तुमचा? नाही. तरी सुद्धा आयोगाने काय केलंय? प्रश्न विचारलाय. मग अशा पद्धतीने काय करायचं? अशा वेळेस काय करायचं की हे जास्त एक्सप्लेन करते. मग हे काय एक्सप्लेन करतंय जास्त? कारण आयोग तुम्हाला कन्व्हिन्स करते की इथं उत्तर आहे. बरोबर. परत एकदा हे कधी? जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसणार आहे त्यावेळी. पुढं अबकडं 1 2 3 4 प्रश्नात इलिमिनेशन करत सॉल्व्ह करणे ही काय लॉजिकल ट्रिक नाही. परत एकदा पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला या गोष्टी कमी वेळेत प्रश्न सॉल्व्ह करायला हेल्प करणार आहेत. आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत हे घेऊन जाणार आहेत. लक्षात घ्या. अबकडं म्हणजे काय? आता हे अबकडं दिलेत. आता हा प्रश्न आहे यांच्याशी कोणते संबंधित आहेत नाहीत. मग याच्यामधलं एखादा असा ऑप्शन आहे की तुम्हाला कन्फर्म कळालाय की यांच्याशी संबंधित नाही, मग तो ऑप्शन मधून बाजूला काढला. उदाहरणार्थ ये आपण बाजूला काढला तर किती ऑप्शन राहिले? 2च ऑप्शन राहिले. आता या 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला बी आणि डी तर दिलेलाच आहे, फक्त तुम्हाला कशाबद्दल विचार करायचा आहे? सी बद्दल विचार करायचा आहे. मग गोपाळ गणेश आगरकरांशी संबंधित आहे का सुधारक? एवढा आयोगाला तुम्हाला काय माहिती असण्याची अपेक्षा आहे? की 2 ऑप्शन माहिती असण्याची अपेक्षा आहे. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन पर्यंत लवकर जायचं असेल आणि बाकीचे इलिमिनेट करायचे असतील तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. म्हणजे अचूक वाक्य कोणते येतं तर ते बघायचे. मग समजा आता तुम्ही हे वाचलं की ये वाचलं किंवा बी वाचलं, तुम्हाला लक्षात आलं की ये कन्फर्म आहे उत्तर का? समजा बरं का. आता हे मी तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह नाही करून देत, हे फक्त लॉजिकली सांगतोय की ये तुम्हाला कळायला कन्फर्म आहे
तर एक काय विचारलंय, अचूक विचारलंय, ए तर बरोबर आहे. मग हे हा ऑप्शन आहे की याच्यात ए दिलेलाच नाहीये, आपण इलिमिनेट केला, म्हणजे राहिले 1 2 3. ब कडे आलो, ब सगळ्या ठिकाणी, ब वाचायची गरज आहे का? उदाहरणार्थ ब वाचायची गरज नाही. ब वर वेळ घालवायचा आहे का? घालवायचा नाही. कुठं आलो? सी ला आलो. सी परत सगळ्या ऑप्शन मध्ये आहे का? सी सगळ्या ऑप्शन मध्ये आहे. सी वर वेळ घालवायचा आहे का? अजिबात नाही. डी वर आलो, मग आता डी पहा. डी एक तर बरोबर, आता 2 ठिकाणी तिला ऑप्शन मध्ये, एका ठिकाणी नाही. मग या डी वरून तुमच्या लक्षात येईल की उत्तर काय. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय. आता सी इथं नव्हता, सॉरी, इथं होता, इथं होता, इथं नव्हता. मग सी जर बरोबर असेल तर इथं घ्यायचा 2 मध्ये, हा इलिमिनेट करायचा. सी जर चुकीचा असेल, तुम्हाला कन्फर्म कळालं, तर हे 2 चुकीचे करायचे, इथं आन्सर वर जायचं. म्हणजे हे अशा पद्धतीनं काय होतं, तुम्हाला अशा पद्धतीनं उत्तरावर लवकर जाता येतं. आणि दुसरी गोष्ट, कमी वेळेत तर जाताच येतं, पण कन्फर्म उत्तर भेटतं. जसं आता राज्यसेवेला एका प्रश्न आलता आपल्या जिओग्राफी मध्ये, याला सिंधू नदीच्या उपनद्या, बरोबर. आता त्याच्यामध्ये 4था ऑप्शन ते हे होता, काबूल, कुर्रम वगैरे तसल्या नद्या होत्या, आणि कोसी नदी पण होती. कोसीचा ऑप्शन इलिमिनेट केल्यानंतर आपल्याला खालचा जो ऑप्शन आहे ते काबूल, कुर्रमचा वगैरे, तो ऑटोमॅटिक घेता येतो ना उत्तरामध्ये. बरं, ते माहिती असण्याची अपेक्षा आहे का आपल्याकडून? नाही. परंतु कोसी माहिती असण्याची अपेक्षा आहे का आयोगाला? आहे. तर सेम अशाच पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह केला तर ते उत्तर बरोबर येत होतं. तर या अशा पद्धतीने पुढं काय उत्तर नको यावरून प्रश्नाकडे बघा. नॉनसेन्स ऑप्शन अगोदर बाजूला करायचा. आता जसं सांगितलं तुम्हाला की याच्यातून एखादा प्रश्न कन्फर्म कळायला चुकीचा आहे, तुम्ही इलिमिनेट केला, लगेच काय होतं, तुम्हाला प्रश्न ऑप्शन इलिमिनेट करायला स्कोप राहतो. तर हे तशाच पद्धतीने हा आता राज्यसेवेला आला होता आणि हा मागचा PYQ आहे. आता यांनी काय दिले, रतन टाटांबद्दल विधान विचारले, चुकीचे विचारलेत, बरोबर विचारलेत. एक ऑप्शन दिलाय, हे तुम्ही वाचलं, तुमच्या काहीच लक्षात नाही आलं, तुमच्या लक्षात आलं की ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत, भेटलाय का त्यांना नोबेल पुरस्कार? कन्फर्म माहिती आहे. मग काय विचारले? चुकीचं. ड पाहिजे का? पाहिजे. ड वाला एकच ऑप्शन. हे तुम्हाला माहिती काय असण्याची अपेक्षा आहे आयोगाला, हे थोडस तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुढे पहा, भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहा, जास्तीत जास्त 2 अपत्ये, 2050 साल पर्यंत लोकसंख्येत स्थिरता, हा PYQ आहे, 2-3 वेळा विचारलाय आणि आयोगाने एकदा तर सेम हे दिलेलं आहे विधान. सार्वत्रिक लसीकरण असायला पाहिजे का? जनरल विधान आहे ना. तर 2000 नुसार खालील कोणती विधान राष्ट्रीय लोकसंख्या, सार्वत्रिक लसीकरण करायला पाहिजे का? तर करायला पाहिजे. म्हणजे हे काय आहे, बरोबर मध्येच येणार. ब ऑप्शन पाहिजेच पाहिजे. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% का फक्त 30% आहे का? वाचलंय का कधी? नाही. म्हणजे हे काय, तुम्हाला डायरेक्ट इलिमिनेट करायला ऑप्शन आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येतं. मग आता बरोबर आहे, बरोबर नाही, इथं लगेच काय केलं आपण, तेच ऑप्शन पाहिले की इलिमिनेट करून. आता ब पाहिजे, ब इथं आहे, इथं आहे, 2 मध्ये आहे. मग आता हा क चुकीचा आहे का? क चुकीचा आहे. मग इथं बरोबर दिलाय. मग ह्या 2 ऑप्शन मध्ये हा इलिमिनेट झाला. डायरेक्ट आपण कुठं आलो? उत्तरापर्यंत आलो. तर हे अशा पद्धतीनं अनेकदा काय होतं, काही ऑप्शन तुम्हाला वाचायची सुद्धा गरज पडत नाही. लक्षात आलं? तर हे अशा पद्धतीनं आहे. पुढे जोड्या लावामध्ये 1 ते 2 जोड्यांवरून उत्तर मिळते. बऱ्यापैकी माहिती तुम्हाला. आता प्रकाश मुदावड माहुली हे कुठं काय लावा, आता वर्षातल्या एखाद्याला माहिती असेल तो त्या भागातला असेल तर. आता तुळापूर सगळ्यांना माहिती आहे की कुठं आहे तुळापूर, भीमा इंद्रायणीच्या. तुळापूर आता सगळ्यांना माहिती आहे, संभाजी महाराजांच्या संबंधी महत्वाचं ठिकाण आहे. सगळ्यांना माहिती की भीमा इंद्रायणीच्या तिथं आहे. आता ड ला 3 एकाच ऑप्शन मध्ये, किंवा एखाद्याला दुसरं काही माहिती असेल तर तो त्या ऑप्शन मधून जाऊ शकतो. 1-2 जोड्या असले तरी लगेच बघायचं, कन्फर्म जोडी कळाली उत्तरापर्यंत. बऱ्यापैकी मुलं असं सॉल्व्ह करतात. जी नवीन मुलं आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घ्यायच्या की पेपरमध्ये तुम्हाला कमी वेळेत आणि कन्फर्म उत्तर मिळवण्यासाठी या गोष्टी कामं येतात. आकडा पुढचं लक्षात घ्या. आता ही पण आकडा उत्तर म्हणून सिलेक्ट करायचा असेल व काहीच माहिती नाही उत्तरातलं,
तर प्रश्नाच्या रिक्वायरमेंट नुसार किंवा सेन्स नुसार सर्वात मोठा किंवा सर्वात लहान आकडा सिलेक्ट करा. ही परत एकदा वाचा. याला म्हणायचंय काय की आकडा विचारलाय ऑप्शन मध्ये, मग आपल्याला आकडा सिलेक्ट करायचा आणि कन्फर्म करा ना की काय उत्तर असायला पाहिजे किंवा आपल्या आउट ऑफ बॉक्स प्रश्न चाललेला आहे. अशा वेळी तो प्रश्न विचारलाय त्याच्या सेन्स नुसार मोठा आकडा द्यायची गरज आहे का लहान आकडा द्यायची गरज आहे त्याच्यानुसार हे उत्तर सिलेक्ट करायचं. आता इथं लोकसंख्येवर प्रश्न होता. राजस्थान जरा सर्वात कमी किती आहे हे माहिती असण्याची अपेक्षा आहे. हे तुम्हाला परत एकदा लोकसंख्येचे आकडे सगळे तुम्हाला माहितीच पाहिजे. ओके. आता हे काय होतं आयोगाने काय केलं याचं उत्तर आता माहिती सगळ्यांना काय आहे. पण आता ह्या आपल्या लॉजिक नुसार काय केलं सर्वात कमी म्हणजे एखाद्या पट्ट्याने 55.42 केलं. परंतु इथं लक्षात घ्या हा प्रश्न आउट ऑफ बॉक्स चाललाय का तुमच्या, तो तुमच्या सिलेबसचा भाग आहे, तुमच्या रोजच्या वाचनातला आहे, प्रत्येक परीक्षेला तो वाचावाच लागतो. मग तिथं असं लॉजिक लावून जमणार नाही. परंतु 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे आउट ऑफ बॉक्स चाललाय. जर करंट मध्ये तुम्हाला लक्षात आला तर ठीक आहे, नाही आला तर तुम्ही काय केलं आयोगाने काय विचारलाय प्रश्न काहीतरी चांगलं झालेलं असणार आहे. इथं काहीतरी चांगलं झालंय म्हणजे काय जास्त काहीतरी झालंय ना, वाटा वाढला असणार आहे. मग तुम्हाला इथं आकडा काहीच कळाना. मग काय केलं तुम्ही म्हटले हा सगळ्यात मोठा दिसतोय यालाच घेऊन जाऊया. आलं लक्षात. तेच आयोगाने उत्तर नाही. तर हे अशा पद्धती. मग इथं तुम्ही चुकणार आहेत का लॉजिक लावलं तर चुकणार आहे. हा तुमच्या सिलेबसचा भाग आहे, तुमच्या सोर्सचा भाग आहे, तुमच्या रोजच्या वाचनातला भाग आहे. इथं ते लॉजिक लावलं तर चुकणार आहे. तर हे अशा पद्धतीनं ते लॉजिक जे आहे हे इथं तुम्हाला काम येणार आहे. आणि बऱ्यापैकी असं येतं. एकदा आयोगाने विचारलं होतं ते घनकचऱ्याच्या बाबतीत, मग तिथं सगळ्यात मोठा आकडा सिलेक्ट केला चुकला. तर असं होऊ शकतं. तर त्यामुळे मी सांगितलं की हे कधी उत्तरापर्यंत जातो आपण अशा पद्धतीनं जेव्हा आपल्याला काहीच माहिती नसतं अशा वेळी. पुढं दोन विधानं एकमेकांना पूरक असताना ती दोन्ही विधानं उत्तरात येतील किंवा दोन्ही उत्तरात येणार नाहीत तसा ऑप्शन शोधा. आता दोन ऑप्शन असे की एकमेकांना पूरक आहेत बरोबर, म्हणजे त्यांचा जवळपास अर्थ सारखाच आहे. ऑप्शन मध्ये पर्यायामध्ये ते दोन्ही सोबतच असतील किंवा ते दोन्ही त्या ऑप्शन मध्ये नसतील असा ऑप्शन शोधायचा. म्हणजे ए आणि बी एकमेकांना पूरक आहेत. मग आता 1, 2, 3 आणि 4 या ऑप्शन मध्ये जर हे दोन्ही बरोबर विधान आहेत आणि आयोगाने बरोबरचं विधान खालीलपैकी बरोबर विधान ओळखा असं जर विचारलं तर ए आणि बी ऑप्शन मध्ये पाहिजेच ना. मग ज्या ऑप्शन मध्ये ए आणि बी सोबत नाही ते ऑप्शन इलिमिनेट करायचे. किंवा ए आणि बी काय आहेत बरोबर विधान नाही आणि आयोगाने विचारलं चुकीचं विधान ओळखा. मग हे ए आणि बी तर बरोबर आहेत हे ऑप्शन मध्ये असायला पाहिजेत का. मग काही ठिकाणी बी असेल काही ठिकाणी ए असेल. मग असा ऑप्शन येईल का उत्तरात नाही. ए आणि बी दोन्ही पण ऑप्शन मध्ये नसले पाहिजे कारण दोन्ही पण सारखेच आहेत. तर हे लॉजिक आहे. आता एकमेकांना पूरक असतात म्हणजे काय हे काय म्हणते तापांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची सोबत उंची बरोबर काय होतं कमी होतं. आता हे माहिती आहे जसं जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होतं. तापांबर हे सूर्यापासून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. पृथ्वीपासून जेवढं वर जाऊ तेवढं पृथ्वी कमी तापवल ना त्याला. मग हे तेच सांगतंय तापांबरचं वरचं तापमान काय असतं कमी असतं. का असतं कारण पृथ्वी तिथपर्यंत तेवढी उष्णता देत नाही. एकमेकांना पूरक आहेत का लक्षात आलं. मग हे तेच सांगते एकमेकांना पूरक आहेत तर काय दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि दुसरं विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. आता हे थोडं स्पष्टीकरणाचं होतं परंतु या लॉजिक नुसार लक्षात आलं का. तर हे अशा पद्धतीने एकमेकांना काय असले पाहिजे पूरक असले पाहिजे.
पुढं ऑल ऑफ द अबाव नसताना काहीच माहिती नाही, काहीच लॉजिक लागत नाही, अशा वेळी चुकीचा ऑप्शन बाजूला काढायचा असेल तर शेवटचा चौथा किंवा पाचवा ऑप्शन बाजूला काढायचा. तर ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला ऑप्शन मध्ये काहीच लक्षात येत नाही, काहीच कन्फर्म कळत नाहीये आणि ऑल ऑफ द अबाव पण दिलेलं नाही, मग एक ऑप्शन तुम्हाला चुकीचा करायचा आहे किंवा दोन ऑप्शन चुकीचे करायला वाव आहे, तर शेवटच्या ऑप्शन कडे जायचं, बघायचं. हे आता शेवटचा ऑप्शन जर कन्फर्म तुम्हाला माहिती आहे की कृष्णदेवराया संगम राजघराण्यातील होता किंवा नाही, तर ठीक आहे. जर कन्फर्म माहिती नसेल, थोडा आउट ऑफ बॉक्स वाटतोय ऑप्शन वरचे पाहिले, तर काय करायचं, शेवटचा ऑप्शन इलिमिनेट करायला वाव असतो. मग आता इथं आपण ड बाजूला काढला, अ ब क विजयनगर. आता हे माहिती त्याला अमुक्त माल्य 10 ग्रंथ लिहिला, अ ऑप्शन मध्ये पाहिजे का, पाहिजे. मग हे दोन ऑप्शन लगेच बाजूला काढले, अ आणि ब, अ ब क हे दोनच ऑप्शन राहिले आणि शेवटचा हा ऑप्शन तर ऑलरेडी बाजूला काढलाय. आंध्र भोज अभिनव असे राजा संबोधले जात असे. पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवराजाच्या दरबारात होता. बरोबर. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन पर्यंत जायचं आहे. इलिमिनेशन ही एक गोष्ट जी तुम्हाला खूप जास्त कामी येणार आहे. तुमचं नॉलेज आणि कन्फर्म काय असायला पाहिजे उत्तरात, कन्फर्म काय नसायला पाहिजे, याच्यानुसार लगेच प्रश्न ऑप्शन मध्ये तुम्हाला जाऊन जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत आणि योग्य उत्तरापर्यंत जाता येतं. पुढं पॉलिटीचे प्रश्न व्यवस्थित वाचायचे, याच्यात काही लॉजिक नाहीये. हा तुमचा परीक्षेमधला काय आहे, टेम्परामेंट. पॉलिटी सगळं जमतंय सर, मी आता शिकवायला घेतलं ना तर सगळ्या महाराष्ट्राला पॉलिटी शिकून टाकीन, पण सर ऑप्शन मार्कच येत नाही, काय करावं, काय नाही करायचं, व्यवस्थित वाचायचं, टेस्ट सिरीज द्यायच्या, प्रश्न आयोग काय कुठं चुकवताय ते बघायचं. आयोग काय करतं, लांबलचक प्रश्न देतं, उत्तर विधान देतं, 2 विधानं देतं, त्याच्यात गपलत करतं. एखाद्या उच्च न्यायालयाच्या अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचे निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश पाहिजे आणि निदान सलग 5 वर्ष अधिवक्ता पाहिजे. आता साधं लॉजिक आहे, न्यायाधीश 10 वर्ष म्हणतोय आणि वकील म्हणून फक्त 5 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार किंवा नाही, तर हे काहीतरी इथं गडबड केली ना, बरोबर का नाही. न्यायाधीश मोठा आहे म्हणजे तो कमी काळ जरी न्यायाधीश पदी असला तरी तो अप्लिकेबल होऊ शकतो. वकील छोटा आहे, तो जास्त काळ असला पाहिजे तेव्हा सेम पोस्टला अप्लिकेबल होऊ शकतो. तर हे पॉलिटीचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचले तरच उत्तरापर्यंत जाता येते, नाही तर बाहेर आल्यावर तुम्हाला सगळं कळतंय की हे मी कितीतरी वेळा वाचलंय, परंतु एक्झाम हॉलमध्ये तुमचं पॉलिटीच्या बाबतीत पॉलिटी आला की तुमचे 8वा सेन्स जागृत झाला पाहिजे, बरोबर का. म्हणजे शाळेत असताना ती वर्गात आली का तुमचे सगळे सेन्स बंद व्हायचे आणि एकच सेन्स जागृत व्हायचा, प्रेमाचा, बरोबर. ते आता शाळेतल्या गमती जमती वेगळ्या आहेत, त्यांना ते आठवलं असेल. हे तसं आहे, पॉलिटी म्हणजे काय आहे, दिसायला खूप गोड गोंडस तुम्हाला येतंय, परंतु उत्तर सॉल्व्ह केल्यानंतर बाहेर आल्यानंतर लक्षात येतंय की इधर कुछ गडबड थी दया. ओके. तर हे असं होऊ नये म्हणून इथं मी तुम्हाला सिंपल सांगेल की पॉलिटीचे प्रश्न कृपया करून व्यवस्थित वाचा. पुढं कोणत्याही विषयाचा एखादा प्रश्न मराठीत कन्फ्यूज झाला तर इंग्लिश मध्ये वाचा, किंवा जर तो इंग्लिश मध्ये कन्फ्यूज झाला तर मराठीमध्ये वाचा. हे 2 सब्जेक्टच्या बाबतीत होऊ शकतं. एक आहे तुमचा सायन्स आणि दुसरा आहे इकॉनॉमिक्स. सायन्सच्या बाबतीत जर तुम्हाला प्रश्न मराठीत कळाला नाही तर कृपया तो इंग्लिश मध्ये वाचा. आणि जर काही मुलं असे असतील की इंग्लिश मध्ये वाचतायत तर तिथं लक्षात नाही आलं तर तो मराठीचा ऑप्शन पहा. दोन्हीपैकी एका ऑप्शन मध्ये थोडस तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येईल. परत एकदा ही लॉजिक आहे का, ही काय ट्रिक्स आहे का, ही ट्रिक्स नाहीये. हे परत एकदा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये काय करताय, ही एक प्रकारचे तो मार्क वाढून देण्याची ट्रिक्सच म्हणायची. लॉजिकल ट्रिक्स आहे, काहीतरी लॉजिक आहे त्याच्या माग. इथं बा सोलार पीवी तंत्रज्ञान सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत रूपांतर होते. सोलर औष्णिक तंत्रज्ञान सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. प्रश्न पहिल्यांदा वाचल्यानंतर तुम्ही इथं लक्ष देणार नाहीत, तुम्ही म्हणणार की ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते
आणि ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, हे दोन्ही वाक्यामध्ये काहीतरी गडबड केलेली आहे असं तुम्हाला वाटेल. म्हणजे दोन्हीपैकी एक काहीतरी चूक करणार तुम्ही आणि ती चूक तुम्हाला भावणार, कारण उत्तरच चुकणार तुमचं. दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग विचारले काय, सोलार पीव्ही म्हणजे सोलार फोटोव्होल्टाईक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामधलं हे मेकॅनिझम सांगितले, आणि दुसरं सोलार थर्मल मधलं जे आहे ते इथं मेकॅनिझम सांगितले, आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर इथं जर थोडंसं लक्षात नाही आलं तर काय करायचं, इंग्लिशमध्ये पाहायचं. इंग्लिशमध्ये नाही लक्षात आलं तर थोडंसं. आणि इथं दुसरी एक गोष्ट, प्रश्न नीट वाचायचा, हे मी मागे सांगितलं एक गोष्ट तुम्हाला. इथं पहा, सोलार पीव्ही आणि सोलार हाऊसिंग इथं तुम्ही लक्ष देत नाही किंवा देणार नाहीत, किंवा आपल्याकडून काय होईल ते प्रश्न वाचण्याच्या फ्लो मध्ये आपण त्याला मिस करू आणि आपण इथंच लक्ष देऊ. तर हे प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचायचा. पुढं कन्व्हिन्स करणारे विधानं बरोबर करणे, जनरलाइज करून दिलेले विधानं शक्यतो बरोबर करणे. मागे आपण आता एक प्रश्न पाहिला की नारायण मेघाजी जे आपले नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत त्यांच्याबद्दल कामगार चळवळीचे जनक वगैरे हे सर्वसाधारण सगळ्यांना माहिती असणारी विधानं असतात. तर ते विधानं काय असतात, अजून एक, सार्वत्रिक लसीकरण करायला पाहिजे का, करायला पाहिजे, जनरलाइज करून दिलेलं विधान होतं ते. तर हे अशा पद्धत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मग हे दोन विधानं दिलेली असे लांब लांब. ओके, मग आता या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. जनरलाइज करून दिलेला आहे तुम्हाला. जर दिलंय की एखाद्या म्हणजे हे दिलंय या 25-26 अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात जे लघु मॉडेल अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार आहे अशी अपेक्षा आहे. जनरलाइज करून दिले. विधान चुकीचं करणार का, चुकीचं करायचं नाही. मग सी जर बरोबर आहे क, तर हा अ आणि ब ऑप्शन काय होईल तुमचा इथंच इलिमिनेट होणार आहे. तर हे अशा पद्धतीनं काही विधान असे असतात की जे जनरलाइज करून दिलेले तुम्हाला कन्व्हिन्स करतात की ओके हे विधान बरोबर आहे, ते चुकीचं करायचं नाही. आणि हे वर्ष एवढे मोठे लांब लांब लचक करून दिलेले आहेत विधानं. तर केंद्र अर्थसंकल्पातील जेव्हा अशी विधानं दिले जातात, आयोग काय करत आहे तसं घेतं त्याला. ओके, जे प्रश्न काढणारे आहेत तज्ञ लोक ते काय करतात, बजेटमधून डायरेक्ट ते विधान काय करतात बाहेर काढतात आणि इथं कॉपी पेस्ट करतात. तर आय थिंक याचं आयोगाने उत्तर पहिल्या आन्सर की न वरील पैकी सर्व दिलेले. पहा, काहीच माहिती नसताना कमीत कमी नाकारणे. आता एबीसी दिलाय आणि विचारलंय चुकीचं कोणतं. कधी कधी असं होऊ शकतं की हे तिन्ही सुद्धा चुकीचे देऊ शकतात किंवा त्याच्यापैकी 2 चुकीचे देऊ शकतात. परंतु आपलं लॉजिक काय सांगतं की काहीच माहिती नाही तर तुम्हाला कमीत कमी नाकारायचे. मग 3 जर ऑप्शन आहे तर याच्यापैकी एकच नाकारायचंय असा ऑप्शन बघायचा आहे. आणि एकच नाकारायचंय तर कोणतं नाकारायचंय, सगळ्यात शेवटचं नाकारायचंय. आपण पाहिलं चौथा किंवा तिसरा ऑप्शन. मग शेवटचा ऑप्शन आहे सी इथं दिलेलं आहे. हे कधी, जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नाही. जर तुम्हाला हे माहिती असेल तर इथं लॉजिक लावायचं नाही, इथं काय लावायचंय, नॉलेज लावायचं. आलं लक्षात? चला पुढं. पुढे टेक्निकल गोष्टी माहिती असणं अपेक्षित नाही, त्या चुकीच्या करायच्या नाहीत. खास करून करंट अफेअर मध्ये समजा एखादं हे दिलंय इस्रोचे एखादं आपलं जे PSLV GSLV जे आहेत त्याच्याबद्दल काही टेक्निकल माहिती दिलेली असेल तर शक्यतो ती चुकीची करायची नाही, कारण टेक्निकल गोष्टी आपल्याला माहिती असणं इथं अपेक्षित नाही. परंतु जर सब्जेक्टच टेक्निकल असेल तर त्यावेळेस टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे. उदाहरणार्थ कंबाईनच्या मेन्स मध्ये टेक्निकल जे आहे, आपण टेक्निकल अभ्यास करतो, 5 प्रश्न येतात त्या टेक्नॉलॉजीवरच असतात. त्यामुळे टेक्नॉलॉजीवर तिथं आलेले प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे. हे थोडंसं प्रीच्या अँगलला आहे, तर इथं व्यवस्थित लक्षात घ्या. हे दोन्ही डिफरन्शिएट करा, प्री आणि मेन्सला. मेन्सला प्रॉपर सिलेबस टेक्निकल आहे, त्यामुळे तुम्ही तिथं प्रत्येक विधान बरोबर करत बसायचं नाही. तिथं विचार करायचा, तिथं तुम्ही अभ्यास केलेला आहे टेक्निकलचा. पुढं प्रश्नात मुख्य उद्देश विचारला तर एकच मुख्य उद्देश असलेला ऑप्शन निवडा.
परंतु जर कन्फर्म एकापेक्षा जास्त मुख्य उद्देश माहिती असतील तरच असा ऑप्शन निवडा. उदाहरणार्थ, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे असं विचारले. मुख्य उद्दिष्टे तर विचारलं किंवा इथं ऑब्लिक दिलं मुख्य उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे कोणते आहेत आणि तुम्हाला कन्फर्म कळतंय की 2 आहेत तरच 2 घ्यायचे, अदरवाईज एकच घ्यायचा. मग इथं एक वाले ऑप्शन किती, इथं ब आणि क हे 2 ऑप्शन लगेच इलिमिनेट केले. ब आणि क मध्ये कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे जनरलाइज आहे. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे, स्वस्त दरात विकल्यावर शेतकरी ऑलरेडी रस्त्यावर आहे, आता काय त्याला नेता का? त्याच्या अगोदरच हालेत. मग हे लॉजिक लागलं पाहिजे. मग ड, आता ड तर नाहीच आहे. ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे, दोन्ही पैकी एक तर आपल्या लॉजिक नुसार मोस्ट एक्सप्लोरेटिव्ह काय आहे, हेच ऑप्शन आहे. त्याच्यानंतर सेन्सिबल कोणतं आहे, इथं काय दिलंय, सहकारी दिलंय आणि इथं पण काय दिलंय, सहकारी तत्वावर विपणन करण्यास काय दिलंय, प्रोत्साहन दिलंय. लॉजिक काय सांगितलं होतं, जे ऑप्शन मध्ये प्रश्नामध्ये आहे तेच जर ऑप्शन मध्ये असेल तर तेच उत्तर करायचं. दोन्ही पैकी काय उत्तर करणार तुम्ही, एवढे 3-4 लॉजिक जर बसत असतील तर उत्तर चुकणार आहे का तुमचं, उत्तर कच असणार आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहेत. कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली, एकच नेतृत्व असणार, इथं एकाच नेतृत्व विचारले, बंड केले होते. एकच नाव असलेलं ऑप्शन एकच आहे. उत्तर चुकणार बरोबर तुम्ही ठरवा. याची आन्सर की पहा, याचं उत्तर काय दिले, लक्षात आलं का? याचं उत्तर आयोगाने अच दिलेलं आहे. तर काय इथं लॉजिक, एकच मुख्य उद्देश विचारला किंवा एकच नेतृत्व विचारलं तर एकच नाव असलं पाहिजे. तर या अशा पद्धतीने कंबाईनला सुद्धा आदिवासी उठावर एक प्रश्न असाच आला होता 1-2 वर्षापूर्वी. तर या अशा पद्धतीनं थोडस लक्षात घ्यायचं. प्रश्नात कारण विचारलंय की परिणाम, हे व्यवस्थित पाहायचं आहे. परत एकदा असे प्रश्न येतात की एखादा प्रश्न खालीलपैकी एखादी घटना देतात किंवा काही गोष्टी देतात आणि कारण विचारतात आणि 1-2 म्हणजे 1, 2, 3, 4. आता याच्यापैकी काय होतं, एखाद्या ऑप्शन मध्ये काय कारण विचारले आणि परिणाम दिलेला असतो तर तुम्ही ते सिलेक्ट करता किंवा ABCD दिलेलं असतं. मग 1, 2, 3 ऑप्शन मध्ये ह्या बीला सोबत घेऊन जाता. बीला इलिमिनेट करायला वाव असतो, उत्तरापर्यंत लवकर पोहोचायला वाव असतो. तर हे इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. पुढं काहीच माहिती नसताना ऑप्शन मध्ये 3 अननोन असतील आणि 1 नोन नाव असेल तर ते 1 नोन वाला जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा. किंवा दुसरं लॉजिक आहे, ऑप्शन मध्ये 3 नोन आहेत आणि 1 अननोन आहे, म्हणजे अननोन म्हणजे ते नाव आपल्याला माहिती नाही, पहिल्यांदाच वाचतोय असेल तर अननोन वाला ऑप्शन सिलेक्ट करणे. याचं आता थोडस पाहूयात. काय विधवा पण अनाचार हे पुस्तक कुणी लिहिलं, आयोगाने काय उत्तर दिले, व्यंकटेश रंगोकट्टी. म्हणजे 99% मुलांनी पहिल्यांदाच वाचलंय ते नाव, बाकीचे सगळे हे आपल्याला माहिती येतं. परंतु एक्झाम हॉल मध्ये तुम्हाला हे लक्षात येत नव्हतं की याचं उत्तर नेमकं गोपाळ गणेश आगरकर असेल का बाळशास्त्री जांभेकर असेल. लोक या दोघांमध्येच कन्फ्युज होत राहिले आणि तुम्हाला काहीच माहिती नव्हतं. तर माझं सांगून तुम्हाला आहे की जर काहीच माहिती नाही, हे 3 नोन आहेत, 1 अननोन आहे, तर हे उत्तर मारा. आणि जर असं असतं की 3 अननोन आहेत आणि एकच नोन आहे, अननोन याचा म्हणजे 3 माहिती इथं आणि 1 माहिती नाही आणि उत्तर पर्यंत तुम्हाला पोहोचता येत नाही, तर जो माहिती नाही तो आन्सर सिलेक्ट करा. आणि उदाहरणार्थ हे 3 तुम्हाला माहिती नव्हते आणि हा एकच माहिती होता आणि प्रश्नाचं काय आपल्याला सुटणार नव्हता, तर अशा जो माहिती आहे तो सिलेक्ट करायचा होता. ओके, ते नॉन अननोन मध्ये सगळी गडबड होती, त्याच्यापेक्षा माहिती आहे आणि माहिती नाही, म्हणजे 3 माहिती इथं 1 माहिती नाही, 3 माहिती नाहीत 1 माहिती आहे. तर अशा लॉजिक ना तिथं जायचं, तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. उत्तर चुकू सुद्धा शकतं, परंतु जास्तीत जास्त शक्यता काय उत्तर बरोबर येण्याची. शिफारस एक्स्ट्रीम असू शकते, ती इथं असायला हवी का, या लॉजिकवर सोडवणे. काही प्रश्न असे असतात इकॉनॉमिक्स मध्ये किंवा पॉलिटीमध्ये, काही समित्या आहेत की त्यांनी अशी शिफारस केली होती, मग अशी शिफारस
ज्या गोष्टीसाठी केली आहे तिथं ती शिफारस केली जाऊ शकते का, तसा ऑप्शन पाहून त्याला सोबत घ्यायचं किंवा इलिमिनेट करायचं. तर हे असं इथं सांगते. एखादं उत्तर सर्कल केल्यानंतर लक्षात येतं की उत्तर दुसरंच ऑप्शन होतं, तर असं होऊ नये म्हणून प्रश्न आणि ऑप्शन नीट वाचायचा. परत एकदा मी सांगितलं की प्रश्न नीट वाचायचा, सर्कल नीट करायचं. परंतु असं झालं की तुम्हाला प्रश्न उत्तर म्हणजे माझं पण बऱ्याच वेळा झालेलं आहे, अनेक मुलांचं असं होतं की तुम्हाला 3 ऑप्शन सर्कल करायचा होता, तुम्ही पहिलाच ऑप्शन सर्कल केला तुमच्या OMR शीटवर. आता काय करायचं, आता काहीच करायचं नाही, एक 3 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा. आता आपल्याकडून एक उत्तर चुकलेलं आहे, त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला माहिती होतं. आता याचा इम्पॅक्ट पुढच्या प्रश्नावर होऊ नये याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे, आणि त्याच्यासाठी 3 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा, थोडंसं शांत बसायचं, ओके म्हणायचं ठीक आहे की एक उत्तर आपलं चुकलेलं आहे, त्याचा परिणाम पुढच्या प्रश्नांवर होऊ द्यायचा नाही. असं समजायचं की 99 पैकीच आता तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे होते, एका प्रश्नाने काही फरक पडणार नाही. परंतु त्याचा पुढच्या प्रश्नांवर फरक पडू नये म्हणून तुम्हाला परत एकदा स्वतःला काय करायचंय, तुमचं टेम्परामेंट शांत करायचं आहे आणि मगच पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. पुढं सेकंड पार्ट ऑफ स्टेटमेंट नीट वाचणे, तिथे चुकण्याची शक्यता जास्त असते. प्रश्न वाचताना फ्लो मध्ये घाईत चुकू नये, खास करून हे पॉलिटीला होतं. एक तुम्हाला प्रश्न मी वाचून पण दाखवला. आता हे करंट मध्ये लेटेस्ट वाला प्रश्न आहे. हे पहिलं आलं विधान, दुसरं विधान INS विक्रांत ही भारतीय एक विमान नौका आहे, तमिळनाडू मध्ये बांधलेले अशा प्रकारचे पहिले जहाज. सेकंड पार्ट ऑफ स्टेटमेंट चुकीचं आहे का बरोबर, काय दिले आयोगाने, तर हे बऱ्याच जणांना पेपर मध्ये बरोबर पण वाटेल, तर इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचं की तिथं चुकवण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा इथं तुम्हाला काय करायचंय, काळजी घ्यायची आहे. प्रश्न वाचताना फ्लो मध्ये घाईत चुकू नये. पुढं योजनेच्या बाबतीत विधाने निवडताना इन्क्लुझिव्ह आन्सर निवडा. म्हणजे एक असे ऑप्शन आहेत A, B, C, D. आता 2 ऑप्शन तुम्हाला कन्फर्म कळालं, तिसऱ्या ऑप्शन मध्ये कन्फ्युज आहे की हे योजनेचं एखादं उद्दिष्ट किंवा त्या योजनेचा भाग आहे किंवा नाही. तर ते लिंकेज करून बघायचं, कन्फर्म कळत नाहीये ना, पण कुठेतरी क्लिक होतंय किंवा त्याच्या सोबत जातंय की हा ही योजनेचा भाग असू शकतं, तर ते इन्क्लुझिव्ह आन्सर त्याच्यात देणं. कधी कधी हे ऑप्शन सुद्धा चुकीचा असू शकतो, परंतु काय करायचं, चुकलं तरी चालतंय, परंतु आपल्याला कारण इतर प्रश्न याच्यामुळे बरोबर येणार आहे. पुढं एखाद्या प्रश्नात उत्तर कन्फर्म माहिती नसेल, अशा वेळी जर 4 पैकी एका ऑप्शन मध्ये व्यक्तीचं पूर्ण नाव दिलेलं असेल तर तेच आन्सर सिलेक्ट करायचे. आता व्यक्तिविशेष किंवा व्यक्तींवर जेव्हा प्रश्न येतो, 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला काहीच माहिती नाही आणि एका ऑप्शन मध्ये व्यक्तीचं पूर्ण नाव दिलेलं आहे किंवा कंसामध्ये एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे, तर अशा वेळी तेच आन्सर सिलेक्ट करायचं आहे. पण कधी जेव्हा तुम्हाला कन्फर्म काहीच माहिती नसेल तेव्हा, काहीच माहिती असणे अपेक्षा आहे, काय माहिती असणं अपेक्षित आहे तेथे चुकीचे विधान देण्याची शक्यता जास्त. लक्षात घ्या, आयोगाला तुमच्याकडून काय माहितीची अपेक्षा आहे हे मी 3-4 वेळा सांगितलंय. आता हे ABCD ऑप्शन आहेत आणि हे 1, 2, 3 ऑप्शन आहे. आता आयोग काय करतं, हे तुम्हाला विधानं दिले. आता याच्यामध्ये काय एखादं विधान असे सीच की जे तुमच्या सिलेबस मधले, तुमच्या सोर्सेस मधले, परंतु ऑप्शन मधून तुम्हाला हे इलिमिनेट करायला किंवा हे माहिती असणं अपेक्षित आहे आयोगाला. आणि असा ऑप्शन तयार केलेला आहे की हा ऑप्शन बाजूला काढूनच उत्तर येईल. म्हणजे काय, आयोगाला तुमच्याकडून अशी अपेक्षा होती की हे तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे होती की हे चुकीचं आहे, असा प्रश्न सेट केलेला असतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की काय माहिती पाहिजे तुम्हाला, हे आयोगाला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून, तुम्हाला काय माहिती पाहिजे. जसं 1884 की 1890 बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, नारायण मेघाजी लोखंड, तर हे तिथं चुकवण्याची शक्यता जास्त असते. पुढं वनस्पती किंवा प्राणी रोग यांच्या बाबतीत काहीच माहिती नसेल तर ऑप्शन 1 सिलेक्ट करायचा.
ही गोष्ट लक्षात घ्या. ही मी सुद्धा बऱ्याच वेळा अप्लाय करतो आणि इथं सुद्धा आयोगाने एकच उत्तर दिले आणि मी हेच लॉजिक लावलं होतं आता सुद्धा लेटेस्ट मध्ये. तर पहा, सायट्रस लिंबू कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनांमुळे पॅथोजनमुळे होतो. सायन्स शिकवणारा एखादा असेल तर तो कदाचित बरोबर येईल किंवा एखादा म्हणेल मला हे छान वाटते ते छान वाटते. या प्रश्नाच्या बाबतीत लक्षात ठेवा, जर 5 प्रश्न असतील त्यातले 3 ते 4 प्रश्नांचे उत्तर हे एकच असेल. त्यामुळं जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नाही वनस्पती किंवा प्राणी रोग यांच्या बाबतीत, फक्त हे सायन्स मध्येच येत आहे, आपल्याला काहीच माहिती नसेल तर ऑप्शन एकच सिलेक्ट करायचा, देवाला प्रश्न सोडून द्यायचा, देव म्हणेन घे. सायन्स मध्ये तशी लेगाटांगळ्या खातोयस तू, एक ऑप्शन आहे घे. लक्षात आलं. प्रश्न चुकू सुद्धा शकतो, मी म्हणत नाही दरवेळी तुमचं बरोबरच येईल, पण मॅक्सिमम वेळा हे लॉजिक तुमचं काय येणार आहे, बरोबर येणार आहे. त्याच्यासाठी जर तुम्ही PYQ बघत असाल तर तुम्ही पाहायचं रोगावर जे प्रश्न आले त्याचे मॅक्सिमम उत्तर एक असणार आहे. मागचे काही लेटेस्ट मध्ये तरी हेच लॉजिक चालते. परत एकदा काहीच माहिती नाही तसंही नैया डूब जाने वाली है तो ऐसे डुबाव, कुछ तो करो. तर अशा पद्धतीनं लॉजिक आहे. आता पुढं हे लॉजिक नाही, परत एकदा हे तुम्हाला कंबाईनच्या बाबतीत एक माझ्याकडून सजेशन आहे. हे तुमचं टेम्परामेंट तुम्हाला स्वतःला जागृत ठेवायचंय. काय जागृत ठेवायचंय की कंबाईनच्या पेपरमध्ये वेळ 1 तास असतो, प्रश्न 100 असतो. सुरुवातीचा 15 ते 20 मिनिटं किंवा 20 ते 25 मिनिटाचा जो आपला वेग असतो तो चांगला असतो, कारण बसलेला असतो, पेपर हातात आलेला असतो. 2 मिनिटं अगोदर पेपर असा उघडून बघितलेला असतो, असा केलेला असतो, काहीतरी केलेलं असतं. तर अशा पद्धतीने मग हा सुरुवातीचा वेग आपला काय असतो, चांगला असतो. पण काय होतं, 2-3 सब्जेक्ट झाले की ऑटोमॅटिक, आता आत्ताच लेक्चर बघा, मी सुरुवातीला जेव्हा लेक्चर घ्यायला उभा राहिलो तेव्हा वेग चांगला असेल, मध्ये थोडस काहीतरी तुम्हाला वाटलं असेल अरे सर थोडेसे स्लो झाले बरं का, आता शेवटीकडे आलोय तर मी परत वेगात आलोय. म्हणजे काय झालं, शेवटच्या याच्यात परत आपण काय करतो, वेग बुस्टअप करतो. पण हा जो मधला वेळ आहे ना, आता मी लेक्चर घेतोय, मला वेळच वेळ आहे, परंतु तुमच्या वेळेचा विचार करायचा म्हणून मी ते वेळच संपवणार आहे, त्याची काळजी नाही. परंतु तिथं 1 तास आहे ना, तिथं बेल वाजणार आहे. मग काय 20-25 मिनिटांनंतर तुमचा वेग चांगला राहावा याच्यानंतर सुद्धा त्याची काळजी काय करायची, 40 ते 50 मिनिटा दरम्यान, म्हणजे 20-25 ते 40 ते 50 मिनिटा दरम्यानही तुमचा वेग तसाच चांगला वेग राहिला पाहिजे, याची काळजी तुम्हीच घ्यायची. तसा टेम्परामेंट अगोदरच तुमचा पाहिजे, तुमचा माइंडसेट अगोदरच तसं रेडी पाहिजे की बाबा सुरुवातीचे 20-25 मिनिटं मी चांगला चालतोय, थोडस पुढं, पण त्याने काय होणार आहे, हा वेग जर कमी पडला तुमचा, हा 20-25 ते 40-50 मिनिटाच्या दरम्यान, 1 तास 60 मिनिटाचे गडबड आहे ना तुमची सगळी तिथली, तर त्या दरम्यान तर तुम्हाला मॅथ रिजनिंगला कमी वेळ भेटेल. आणि इथं जर तुमचा स्पीड हा सेम राहिला सुरुवातीचाच, तर इथं तुम्हाला कमीत कमी 20 मिनिटं भेटतील आणि 15 ते 20 मिनिटं इथं भेटलेच पाहिजे, बरोबर. तर मग कारण का तुम्हाला मॅथ रिजनिंग सॉल्व्ह करायची आहे, तिथं कॅल्क्युलेशन करायचे आणि इथं उत्तर काढायचे आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला इथं व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. इथं कोणच तुम्हाला काही नाही करू शकत, हे तुमचं टेम्परामेंट आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला आतापर्यंत लक्षात आली असेल आणि सांगितली पहिल्यांदाच कुणीतरी, बरोबर का. ही लक्षात आणून देणारी तुम्ही पहिल्यांदाच लक्षात, म्हणजे हे कसं आहे, एखादा शोध लागल्यानंतर नाही का, ते एखाद्याला इकॉनॉमिक्स मध्ये प्राइज भेटल्यानंतर म्हणतो अरे हे तर माहिती होतं सगळ्यांना, अरे पण त्यांनी जगाला पहिल्यांदाच सांगितलं. तसंही तुम्हाला माहिती आहे, परंतु हे टेम्परामेंट तुम्हाला हे जागृत ठेवायचं आहे माइंडसेट की या काळामध्ये सुद्धा आपलं वेग मेंटेन राहिलं पाहिजे, तरच आपल्याला शेवटी 20 मिनिटं भेटणार आहेत. कारण 99% मुलं शेवटी मॅथ रिजनिंगच घेतात आणि तेच घ्यायला पाहिजे, बरोबर. मग अशा वेळेस तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ही काही लॉजिकल ट्रिक नाही, ही तुमचं टेम्परामेंट आहे हॉल मधलं, जे तुम्ही आतापासूनच तयार केलं पाहिजे. टेस्ट सिरीजला गेल्यानंतर ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची. अनेक मुलं हे अप्लाय करतात, तर हे अशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर
सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही सगळं लेक्चर माझं ऐकून घेतलं आणि यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही अप्लाय करणार आहात. तुमचे मार्क्स वाढणार आहेत. एखादे 2 प्रश्न तुमचे चुकणार सुद्धा आहेत. तुम्ही परत एकदा जशा मागच्या शिक्षकांना शिव्या घातल्या तसे मलाही घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु मी सुरुवातीलाच माझी ती पहिली स्लाइड होती की हे कधी अप्लाय करायचंय, कारण मी तुमच्या शिव्या खायला मोकळा नाही. जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसेल, म्हणजे नैया डूबने वाली है उस सवाल में, तर काहीतरी त्याला तारण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपापोह काय पोहे सांबर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 39+ गोष्टी एक्झाम हॉलमध्ये तुमचं व्यवस्थित टेम्परामेंट तयार करतील, तुम्हाला मार्क वाढवून देतील. आणि जे मुलं कट ऑफ पासून 4 ते 5 प्रश्न मागे राहत होते, की कट ऑफ वरच पास होत होते, ते 5 ते 6 प्रश्न कट ऑफच्या पुढे राहतील. आणि त्याचा फायदा असा होईल की तुम्ही आन्सर की आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मेन्सची तयारी करणार. आणि मेन्सच्या तयारीसाठी माझ्यासोबत जोडले राहण्यासाठी तुम्ही आपल्या एक्झाम डिकोडर चॅनल सबस्क्राईब करायचे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. आपलं ऍप्लिकेशन आहे एक्झाम डिकोडर बाय अजय तांदळे, ते डाउनलोड करायचं. त्याच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, ते तुम्ही जॉईन करून घ्यायचे तुम्हाला आवश्यकतेनुसार. ओके, तर धन्यवाद. अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.